सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण झालाय। शिष्टमंडळात केंद्राने त्यांच्या नातेवाईकांचा समावेश केल्याची टीका राऊतांनी केली आहे। दरम्यान राऊतांच्या या टीकेनंतर त्यांच्याच सहकारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राऊतांचे कान टोचलेत। पाहूयात। संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातली नावं काढलेली दिसत आहेत। आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना? आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका द्यायची नसते। ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान विरोधात भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान यावरून महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण झालाय, कारण शिष्टमंडळावरून मवियात दोन भूमिका पाहायला मिळत आहेत। केंद्र सरकारनं शिष्टमंडळात गोतावळ्यांना संधी दिल्याचं म्हणत राऊतांनी आक्षेप घेतलाय, तर दुसरीकडे राष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका घ्यायची नसते असं म्हणत शरद पवारांनी संजय राऊतांचे कान टोचलेत। संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातली नावं काढलेली दिसत आहेत। आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना? या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला? या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला? यात आरजेडी दिसते काय तुम्हाला? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातंय हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता? शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा 1 सदस्य तरी जास्त आहे ना। इथे काही असं पक्षावरचे निर्णय नसते। ज्या वेळेला नरसिंहराव फडणवीस होते त्यावेळेला युनोमध्ये महाराष्ट्राचं शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका द्यायची नसते। हे जसं नरसिंहरावांच्या काळामध्ये झालं किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं। तर तिकडे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील केंद्र सरकारच्या भूमिकेवरनं निशाणा साधलाय। नियमानुसार भाजपनं काँग्रेसकडे सदस्यांची नावं मागितली, मात्र ऐनवेळी दिलेली नावं गाळून दुसऱ्या नेत्यांचं नाव घेतल्याचं चव्हाणांनी म्हटलंय। तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधनं पक्षाला न विचारताच प्रियांका चतुर्वेदींची निवड केली आहे। संसदीय कार्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षाला अधिकृत विनंती केली की तुम्ही काही नावं सुचवा। त्यांच्या विनंतीनुसार काँग्रेस पक्षाने काही नावं सुचवली आणि सुचवल्यानंतर ते नावं सरकारने घेतली नाहीत। एखादं नाव घेतलं आणि मग विचारलं कशाला? माझा सवाल असं, विचारलं कशाला? हे सरकारी शिष्टमंडळ आहे, तुम्ही त्या सदस्याला सांगा तू येतोस का बाबा? तू हो म्हणेल नाही तर नाही म्हणेल। मूळ मुद्दा जी काय सिस्टीम पाळायला पाहिजे होती, सिस्टीम अशी असायला हवी होती। त्यामुळे पहिल्यांदा आवाज काँग्रेसचा आला, बरोबर, तो वर्तमानपत्रात जोरदार बातम्या आल्या। त्यामुळे तो की तुम्ही पक्षाला न विचारता तुम्ही स्वतःहून ठरवता माणसं कोण घ्यायची, हे सगळंच म्हणजे जो कारभार आहे तो योग्य असं मला वाटत नाही। काँग्रेसनं आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉक्टर सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांची नावं दिली होती, मात्र शिष्टमंडळात शशी थरूर यांना घेण्यात आलं। पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर आता भारत पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे। जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताकडनं नवा प्लॅन आखण्यात आलाय। देशातील सर्व पक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ आपली भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणार आहे। यामध्ये शशी थरूर काँग्रेसचे खासदार, भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद, जेडीयू खासदार संजय कुमार झा, भाजप खासदार बैजयंत पांडा, द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड केली आहे। केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या शिष्टमंडळानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यावर आक्षेप घेतला, मात्र दुसरीकडे मवियामधल्या काही नेत्यांनी मात्र शिष्टमंडळाचं स्वागत केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीत शिष्टमंडळावरून चांगलाच गोंधळ निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।